हॅलो सुरावणतीचा हा बाळ मायवाने केला या सांभाळ बिरदेव झाला साऱ्या आता आलं दैत्याचा काळ बिरदेव झाला साऱ्या दैत्याचा काळ तपगोळगी डोंगरावर दैत्य मारला गर्जनासूर गुरु शिष्याची भेट झाली दोन जतऱ्यावर मारा पान बिरापाची भेट दोन जतऱ्यावर झाला भगतीचा महिमा देव पोटा संग धराला शिगी मठ शिर्याणाला देवस्थापन केला शिगी मठ शिर्याणाला देवस्थापन केला वारला भगतीचा महिमा कैलासाला जगाचा देव चालला आशीर्वाद त्याला शिव पार्वतीनं मुंडास केला असा भगत थोर झाला सिद्ध माझा माळाप्पा जगात चरण वंदू त्याला काशी गुरुदेवाचा गुरुमानगडा शिराचा वरधास्त माझ्या शिरावर आणि थाप मार गिंबाड्या डोलावर सिद्धेश्वरा रेवण सिद्धेश्वरा हलमत गुरु रेवण सिद्धेश्वरा सिद्धेश्वरा रेवण सिद्धेश्वरा गुरुविगे मारुडेश्वरा
आमचा परम मित्र अक्षय शेळके या उर्फ सोन्या फेमस आहे म्हणतात सोन्या तिथला जावळ बापू असणाऱ्या त्याच्या मुलाच्या जावळाच्या या मुलाच्या जावळाच्या निमित्तानं या ठिकाणी भगवंत आदिमाया शक्ती रेणुका माता अप्पा घोडगिरी सिद्ध माझा आशेगावचा तसेच सोंड उदगाव सिद्ध आरवडीचा काशलिंग अर्जुनवाडचा अप्पा घोडगिरी तसा देशमुख महाराज तसेच आमचा गुलकीगावचा मंगराय महाराज सगळ्या देवाच्या पालख्या बोलून या ठिकाणी त्यांच्या सासऱ्याने देवाचं नाव फेडले. कारण आपल्या असणाऱ्या पुढच्या पिढीला आपला देवधर्म कळावा, आपले रीतिरिवाज कळावा, आपला संस्कृती कळावी त्यासाठी 5-7 गावचं देव बोलवून या ठिकाणी त्या बाळाचं जावळ काढलं आणि जावळ काढून या ठिकाणी आपल्या पुजारी लोकांच्या हातावरती सगळ्या लोकांच्या मात्र पैपवानीच्या हातावरती या ठिकाणी तृप्तीचं भोजन त्यांना दिलं. त्याबद्दल भगवंत विरापण मुख्य महापण माझ्या पूर्ण उद्गाव शिदान आप्पा घोडगीनं आदिमाशी रेणुका मातेनं व काशी लिंगानं यश कीर्ती ज्ञान आशीर्वाद आरोग्य सुख शांती समाधान या डोंगरेचं भक्ता देवावं भगवंताने त्यांचा वाढ उद्धार करावा त्यांच्यातून असं पुण्यकर्म घडावं म्हणून सत्याल मताच्या गाण्याला देशमुख असणारा अण्णा तुकापराया संगन मोऱ्या खडीला काय प्रकार झाला त्या ठिकाणाला बसायची मात्र पारा देऊन त्या जाग्याला आपल्या देवीला कवळ लावलं होता काय कधी मात्र आम्हाला शिकार साध्या पण देवीने कवळ कसा दिला होता बाबा दोघांचा जोडगोळा फुटल्याशिवाय तुम्हाला तुमची चोरी साधता येणार नाही. देवीने कवळ दिला होता त्या ठिकाणाला संगन मोरया चांदीच्या पायऱ्या रुपयाच्या खोट्या त्यांच्या वाड्या होत्या त्या ठिकाणाला 12 मतीची पाटीलकी 13 मतीची देशमुखी असं असणार क्षत्रिय वंशाचं बंड गौडा घराणं असं घराणं जाता असताना सातडूच्या गुरु सोनार सिद्धान परनाडाय परमुलकाय परदेशाय परभागाची लोक आहे ती माहित नाहीत कसे माता भूत सोनार हात जोडल्याप्रमाणे जाताना संपूर्ण सामान काय काय घेतलं बाबा त्या वेळेला मी सांगून तू काय करतो काय करावं नागर काय जमतय का नाही रे जमते म्हणून त्या तर जाग्याला विचार मनाचा केला गुरुने दिलेलं मात्र साहित्य तेवढा
दोनरायगुरूच्या चंद्री मात्र पुढे संगतीला वन वातावरण मात्र लावलेला गुलाबाच्या मुलगा संगतीला नाना करचा मात्र माय बाबा वीर पुरुष त्या तर जाग्याला त्या दिवशी फक्त मात्र सोमरायाने आणू काय वणी पडलया तीन गावच्या मात्र शहर उमा रमा भीमा तीन मात्र नदीच्या समावरती माता त्याला काय म्हणले काय बरं संगम मुरी खडी संगम मुरी आंध्रे मूळ म्हणजे तीन नद्याचा संगम झालाय अशा ठिकाणी मात्र या तीन नदीच्या समावरती दाट मात्र चित्र झाडाच्या खालीवरती रोज दुपारच्या बारा उन्हाच्या काळाला बसायचा जागा गायींचा टेळा पंचकल्याण गुळे भवतन हिंडायचा नित्य माणसाची उडगायचं किल्लार मात्र राखायचा केलेला आणि मला त्या ठिकाण्याला बेरडाने बघितलं चोड गुळे फुटल्या बेरडेला मात्र सांगत आपल्या मात्र सहकारी लोकांना आणि काय लागल्यात एकमेकाला कळकवट्याच बेराड बोलायला बेराड एकमेकाला काय लागलं होतं सांगायला त्या ठिकाण्याला बोलायला लागला काय सांगितलं गुरुना काय सांगितलं कुठल्या पण संकटात तोंडातून माझं नाव नाही काढलं गेलं पाहिजे बरोबर आहे तो कापराया पाटलाला काळ झोप लागले आणि त्या असणाऱ्या मात्र जीवन खाऊन गेल्यानंतर त्याला बेरडाने विचार केला आज यांचा जोडगोळा फुटलाया आजच चुरी साधणार आपल्याला आनंदाच्या भरात कळकवट्याच्या बेरडाने विचार केला एका हातात धारदार हत्यार एका हातात छडी किंवा दाव
भाला बर्च्या तलवार रुसुरी नाना तऱ्हेचे एका हातात हत्यार एखादा डावर असं करून त्या भीमा नदीच्या पाण्याला कळकवट्याची वेळ लागल्या तर पडायला आज अशी काढ साधली पाहिजे त्याशिवाय मागणा याच केलेला कळकवट्याच्या धरण्याने मनाचा विचार केला आणि निघून चालली होती कुठे त्या ठिकाण्याला आन उन्हागळ्याच्या या पंचगा कल्याण भोले पंचकल्याण घोळी आणि ज्या 700 गायीच्या किल्ल्यामध्ये घोळी होता किंवा नंदीबैल होता त्याला सगळं दिसतं या बघतोया सोमराजराया पाटाला झोप गळदगार लागल्या काळ झोप लागल्या भगवंतानं सांगितलं होतं माझं नाव मुखातून विसरू नको किंवा सोडू नको बरोबर आहे पण सुका आपल्याला काळ झोप लागल्यामुळे विसर पडला होता सोनार सीताचा कोडा पडला होता जीवाला पंचकल्याण घोळीन बाबा शिफ्टीचा शेंडा टाकला पाटीला भाल्यासारखी शिंग मात्र वर केला डोळ्यातून आलं होतं घडवलं मात्र हातरूचं मात्र भावासारखं पाणी गळायला दिली लागला होता मारायला आणि माती लागला होता उजव्या पाया नोकरायला घोडी लागला होता सगळ्या 700 गायीच्या भोवताली येळा मारायला त्या वेळेला आलो जर तुका प्रायला असा जर झोपला तर माझ्या किनाराचं थोडं काय होईल म्हातारा भगवान कुवामासनं त्या सोनारी मठाला 7 दुईच्या गुलाबाच्या मालकाला भांड्या बसू देवाला देवाने विचार मनाचा केला गदगा दिला हात लावला शिराला विचार केला मनाला सोनार सीतानं काय केलं त्या ठिकाण्याला आणि गुरुगा सोनार शिरा गुरुगा सोनार शिरा हात लावला शिराला विचार केला मनाला
आपणा सारखे गळती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागली श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करेल गुरु सोनारी मठाला देवाच्या जीवाला कोड पडलं जाताना तर सुखा दुखाचा पवा रायभोरीच्या 2 चंद्री कुराडी 700 बाण भातुडा अष्ट मुलका मुला संपला निराया मुखातून माझं नाव विसरू नको म्हणलो तो सोडायला तुका प्रायला आणि माझं नाव विसरायला का झोप लागली गाय लागल्या थांबायला फोडायला शिप्यात गेल्या बाहेर मुख करून लागल्या मात्र ओरडायला कोण पडला माझ्या भगवंताला गुरु सोनार शिराला देवाने मात्र मावळचा मात्र तळाचा एवढा मात्र निर्माण केला आणि मात्र त्या असणाऱ्या संगमाला केला चित्ताच्या बघाला देवा नडग सोडून शिना पाऊस लागला पाडायला सोमराय तुकाप्रायाच्या तोंडावरती पाऊस पडला जागावरून बसला बघतोय तर सगळ्या गायी आल्यात मात्र हंबरडा फोडायला कान वर केले त्या शिपी टाकलेत मात्र आपल्या पाठीवर आणि गायिका लागल्या तो ओरडायला मुलाला होता तुकाप्राया बघायला विचार करायला गायिका ओरडायला लागल्यात म्हणून तुकाप्रायानं काय केलं त्या ठिकाणाला तू तर करे का वाट्याची भेडा आल्या तर त्यांनी म्यारल्या वाटला आणि मात्र बाबा त्यांच्या हातामध्ये भरची आहे भाल आहे रूमसूर आहे तलवार आहे नाना तऱ्हाचं शस्त्र आहे ते माझ्या गुरुच्या गायीच्या वरती मोठं संकट आले गाय माझ्या मत धरून येणार माझा गुरु अवघड आहे मला जाळून भस्म केल्याशिवाय तो बसणार नाही विचार करायला सोमरायानं काय केलं त्या ठिकाणाला त्यावेळी गडबडीनं आपला बाण भातुडा हाताला आणि बाणला लावता मात्र त्या कडूर लावायला आणि बाण लागला होता त्या देवांच्या वरती सोडायला वर्षाला लागला होता करायला बेरड्यावर त्या वेळेला काय झालं त्या ठिकाणाला आणि बाण माग सारखया बाण माग बाण माग सारखया बाण तुकाप्राया पाटला आपला बाण घेतला कर्मधुरी वटली आणि घरादोरी ओढायला आणि बाण लागला होता सोडायला पुन्हा वेरडावर लागला होता बाण सोडायला त्या ठिकाणाला बाबा कोण पडला जीवाला 700 बेडांच्या असणाऱ्या मात्र त्यात जाग्याला बाण सोडताना बेडला यात पाण्यात बुडायला बाण लागल्या तर हुकवायला बाण हुकला की अंगात चांगला जीव चढणार बरोबर अशी एखाद्या चोराला जर चोरी पचली की त्याला वाटते की लय अन्याकडून चोरी करावी होय आणि जरा काय तसं बाण चुकला की वाटायचं आता घावतोय बाण मारला की पाण्यात बुडायची माग सरायची पुढे सरायची बेड फुलकाची हुशार आणि लागल्या तो बाण चुकून पुढे विमान नदीच्या पात्रात शिरायला बाण चुकवायला पुढे निघून चालली होती भीमा नदीच्या पुढे दिशेने त्या वेळेला भीमा नदीच्या पाण्यात त्या वेळेला काय प्रकार घडायला कोण पडला तुका
हातात राहिला. बेरडाने तर काय काय बेरड गळीजवळ पोचली होती ती. आता एका गाण्यामध्ये 5-50 बेरड मरतील, पण माझ्या गाई हाणून काय बसणार नाही त्यावेळेला. म्हणून एका बाणानं करायचं तरी काय त्यावेळेला. बाबा निर्वाणीचा बाण होता, कसला होता सांगलो. निर्वाणीच्या बाणानं विचार केला. तो बाण मारला तर किमान 5-50 मरतील, 60च्या 60 सगळी बी मरतील, यात बी मरण बिन मरता राहणार. जर ती बेरडाली त्याने मला हात लावला, मांस खाल्लेली मी बंडगौडा पाटील बट्टा लागणार माझ्या कुळधर्माला. म्हणून तुकाबराया पाटलानं विचार केला. शान जायले तीन वचन नदी आहे, आणि म्हणून असणाऱ्या जाग्याला विचार केला शेवटचा निर्वाणीचा कारण. काय काय वेळ आली होती नदीच्या तीराला, काय काय वेळाने गळ्यामध्ये मात्र दाव घालून एक हातात हात्या धरून गाई लागल्या कमाल बरोबरायला. गावळ गेली होती, गावळ गेला नाही बाबा. गेला मारला होता. आता ह्या एरियातनं पूर्ण वाचणार नाही, ह्या एरियातनं दिसणार नाही, माहित होतं अण्णा तुकाबरायाला. म्हणून तुकाबराया पाटला निर्वाणीच्या बाणाला संगमुळ्या कडेला उमारमा भीमा नदीच्या संगमाला. हे स्वतः विचार मनाचा केला. आपल्याला गुरुजी मूर्खनाथ क्षेत्रपाळातून थैली सोनाची लागतं त्याला. आणि या तुकाबरायानं बाबा भातुड्यातला निर्वाणीचा बाण काढला, धनुष्याच्या कर्णमुळीला लावला. आणि निर्वाणीचा बाण त्यानं काढला. पायामध्ये कर्ण धूळ धरून बाण उलट मारला, बाण उलट मारला, बाण उलट मारला, बाण उलट महापापी नुसती बापी नवा. रोज मांस खाणार, भक्षण करणार, वाईट वंगाळ बोलणार, मिथ्य बोलणार, रे लबाड बोलणार, शरीर म्हणजे दारू पिणार, लबाड बोलणार, खोटं बोलणार, एखाद्या परवाला मारणार सुद्धा. चांगल्या माणसाला होय चांगली 16 वर्षाच्या पोराला होय मारणार सुद्धा अशी चांगली माणूस शिदू मारू नका रे बाबांनो. मार. अशी मात्र वाईट वंगाळ लोक आहेत. त्याचा जर वर्ष झाला तर समजा शरीर आपण चांगला आहे, फक्त 4 लोकांचे समुद्र वाईट आले तर माणूस काय म्हणाले त्या मापाचा संगत होता सोबत. कारण लक्षात घ्या मित्रांनो, द्वालबी समोर नाचल्यावर घामच येणार आहे.
आणि धनगरी गाण्यात नसल्यावर पण रामच आहे. रामच आहे. फार फरक आहे. आणि तुम्ही कधी ऐकलंय का हो द्वारबीच्या लोक पुढे नाचणीच्या कोण पाया पडलं कोण सुद्धा पडत आणि आम्हाला जरा घालून गाणं म्हणताना गाणं झालं की सगळ्या बायका नाही पाया पडले आरती करत देवाची का ही ताकद आहे शिवस्थानाची महारापाच्या जखरा याच्या मोठं शिवस्थान बाबा. शाहीर आपण माणसं आपली आता काय ते बसले लोक तर आपल्याजवळ महाळापाचं बिरापाचं जम्बू चक्राचं शिवस्थान आहे म्हणून ऐकायचा अधिकार आहे. खाकी ड्रेस वॉचमॅनला पण असतो या आणि पोलिसाला पण असतो काय विषय खाकी ड्रेस हा वॉचमॅनला पण असतो आणि पोलिसला सुद्धा आपण ऐकतो कुणाचं पोलीस असतं. का तर त्या वर्दीला लय महत्व आहे आणि तो स्पीड आपण ऐकतो का कशाला ऐकतोय? कारण त्याला वर्दी नाही याकडे सुरक्षा कवच नाही कैलास होत नाही त्याला जा जो जकापा महिमांतक महालापा शिकामूर्त वाजे जेव्हा माळापा जकापा हे शिवस्थान बोलतोय म्हणताना तुमचं आमचं लोक सगळी ऐकते नको नाही ते. कोण ऐकलं आम्हाला आमची घरचं ऐकायचं नाही का? अरे, होय खरं आहे नवर म्हणून बाबा विचार शाहीर मनाचा केला आणि जसा उलटा बांधून पायाच्या बोटामध्ये स्वतःच्या छातीत या न तुका प्रयाण बाण बाबा त्याने मारला आर पार बाण त्याच्या छातीत घुसला काळजात बाण रुजल्या ध्यान झालं कोणाचं आपल्या ध्यान लागल्या कोण आहे नव्हते. या तुका प्रयाण काय म्हणला उरण बोलगना थेट पावसून भेटे सोनार आणि गांजा खसू देवाला गांजा खसू सोनारी यमताला गजा बाबा गांजा केला मनाला तलावला शिराला केला मनाला यवाना सगळी बेड शाहीर राजवती संगमपुऱ्या कडीला बेड गोळावून 700 गायीचे किनार प्रत्येकाच्या हातात एक दोरी एक हत्यार एक दोरी एक हात्या काढून 350 गाया न्यायचे. प्रत्येकाच्या गळ्यात बांधलं येळूर शाहीर येळूर किल्ला 700 गायीचे येळूर किल्ला बारामती आढळलो 700 गायीचे किल्ला आहे 700 बेडायचे प्रत्येक गायीच्या गळ्यात एक हत्यार आणि एक भालाभर चांदण्याला सगळ्या गायी ओढत ओढत नेल्या आणि 4-2 दिवसांची आमचा घरा दिला अरे त्यानं मला घरी जाऊन बघालूया सोडून आलाय त्याला सोडायला हाणायला त्याला मारायचा हे रकम ते माझ्यावर शामिल होती की बरोबर आहे अरे त्यानं ते मरणाने मेरे कसं देणार मला अरे बाबा आपण आलूया आपली चोरी साधायला चोरी आपली साधल्या त्याला मारायचं काम आहे का? काय गरज आहे पापात पडायचं नाही. राम सला सला सोडा म्हणली आपल्याला आपली चोरी साधल्या आपल्याला गाय मिळाल्या आपल्याला वाटणी करूया दुखती कुठली चांगली कुठली पापातली कुठली पाडमागली हे साची बेलानी साची गाईचं बवलान खिलार जमा गोळा केलं घोडीचा नाईलाज झाला होता आणि घोडी सुद्धा मारला निघून चालला होता माना टाकून चालला होता बाबा त्या जागेला एक मात्र माठ सोडून सप्पे राणाला यांचं मात्र वाटणी करावी म्हणून सगळे वेळाने विचार केला आणि हात तेवढा जीवकंठात उरला त्यावेळीच ध्यान झालं आपल्या गुरुचं गजगा दिला त्यावेळेला भेटलं गोविंद गोरखनाथ क्षेत्र बाजू भैरी सोनाशी पडल्यावर साय झाला होता एवढं बनायला होता आणि बोलायला लागला लागला
काम पण नाही जाऊन दे. कशाला पाहिजे आपल्याला गुळी काय कामाचा आहे? ना फायद्याचा ना तोट्याचा. गुळी काय कामाचं नाही. नाही घोडीपासूनच सगळी दुनिया आहे शाबास, काय करायचं? काय चेष्टा वाटायला लय भारी आहे. आमची सगळी माणसं गुळी सोडलाय तुला. मग काय करायचं? आमचं काय गुळी करत नाही? देवा सात चिंताला बोलायला एक गेलं तर काय अडचण नाही, जाऊ दे. 700 वाटणार काय अडचण नाही. प्रत्येकाला एक तर आले वेगळं झालं. आणि म्हणून मुलीला सोडून दिलं होतं पण घोडेनं बाबा भाल्यासारखी शिंगवार करून कोणी लागला होता डिर मारायला उजव्या पायाला झाला होता माती उकरायला पाठीवर त्यान पात्र शिंपीचा गोंडा टाकलेला 4-2 फाडण्यासारखा अवतार धरला डोळ्यातून लागलं होतं गळा मात्र पाणी व्हायला रक्तासारखा अभिषेक डोळ्यातून व्हायला तेव्हा त्या तरी जाग्याला भगवी छाया रुंडमाळा गळ्याला जटाय काठी जवळ मुजला रुद्रे श्रावळीला रुद्रुक्षाचा भार लावला होता जटाला वारगड्डी द्वारमिशी 4 गडी मात्र 5 धुळी मात्र घातला 32 कला देवाच्या अंगावर उकलत होत्या त्रिशूळ ढवळून देवाच्या हाताला गुलाबाचा अष्टमंगलकार वळ संतीला केलेला स्वतः भैरी सोनाशी काल भैरवनाथ माझा गुरुवेल गोरखनाथ घेत बाजू घे भैरी सोनाशी तुका प्रायाजवळ येऊन प्रकट झाला आणि लागला उत्तर राजा कायाचा माझ्या तुका प्राय पाटलाला बोलायला तुका प्रायातला मी सांगताना सांगितलं होतं बारामती पठाण सोडताना सांगितलं होतं तेरामतीचं कुराण सोडताना सांगितलं होतं जवाहर तू माझं नाव घे. त्यावेळेला तुम्हाला नाव घेतलं त्यावेळेला तुम्ही मी तुला हजर तुझ्या शब्दाला तुझ्या पावला आम्हाला आशीर्वाद देणार तुझा पाया सोडायला सांगितलं होतं वेळेला. चालणार नव्हतं गुरुचं आणि त्याच्या मागे कारण फार मोठं आहे. ते कारण वेगळं तिथं सांगायचं आपल्याला. असं म्हणतो. आपलं कसं असतं पातीला आजून भांगलायचं अशाच भांगलायचं नाही. मग देवानं विचार मनाचा केला केलेला आणि स्वतः देवा काय दोघांचं गुरु शिष्याचं बोलणं चालत त्या असणाऱ्या संगणमुळा संगण मोऱ्या आता खडीला देवा विचार मनाचा केला धर्म सुदैवानं त्यात लागेला गुळी मात्र तू निष्ठायला एवढ्या दुपारच्या पाऱ्याला होण्याच्या काळाला प्रकार काय झाला तिच्या असणाऱ्या गवताच्या ओळंपाला गुंतल म्हण तुझ्यामध्ये माझ्या गुरुदेवा गुंतल म्हण तुझ्यामध्ये माझ्या गुरुदेवा इष्टी गेल्यावर ना मागणं हात करून उपयोग नाही तसं होईल. इष्टी गेली घाटावर आणि आलमटा माफ करते. जाऊ वापस येणार नाही का अहो या जगाच्या पाठीवर टाइम इज मनी. 9 महिन्याची किंमत गरोदर बाईला विचारा. त्याच्यामध्ये 9 महिन्याची किंमत गरोदर बाईला विचारा. 3 तासाची किंमत जो जातो थिएटरला पिक्चर बघायला त्याला विचारा. बरोबर नसते मी बघितलाय छावा कोकणमध्ये. आमच्या गावात स्क्रीन लावली होती तेव्हा स्क्रीन. 3 तासाची किंमत पिक्चर वाल्याला विचारा. 3 मिनिटाची किंमत इष्टी चुकलेला विचारा. 1 मिनिटाची किंमत परीक्षेवाले भावाला विचारा.
आणि एका क्षणाची किंमत ज्याचं देवाशी आणि शिवाशी नातं जुळतं त्या माणसाला विचारा. दैव जाणले कारण्या जगाच्या पाठीवरती म्हणून देवानं ध्यान केलं. आता काय उपयोग एवढ्यात पंचकल्याण होईल. गिऱ्या मारत आडत ओढत वाचला, शिट्टीचा मात्र गोंडा मात्र पाटीला, भाल्यासाठी शिंग वर करायला. आणि पंचकल्याण मुळे आला होता 3 वर्षाच्या गुंपला रक्ताच्या गोलगंपाला धुळे आला, धुळे रक्ताच्या थापड्याने रंगलेला. माझ्या असणाऱ्या विलास स्वामयाला नेत्रानं पाहिला. उन्हाळ्याच्या काराला दुपारच्या काराला कुठल्या पेढा मोडल्या त्या, कुणाच्या पायात डबरा पडलाय, कुठल्या वासराला आईसमोर मिळता येत नाही. दुपारच्या पारला उन्हाच्या पारला सोमवार झोपी गेला असता निद्रा म्हणत असताना ताई कडव्याने विचार मनाचा केली. आणि संध्याकाळी गाडी आपल्या येणार. आज म्हणून मला असणारा दीर दोघांनी काय काम केलं म्हणून कामाचा काम धंदा काय खनवा करू दे बाबा. एवढ्यात पंचकल्याण खुळीना भाल्यासारखी लागला होता शिंगोवर करायला. शिफ्टीची मात्र शिपीचा गोंडा पाठीव टाकलेला. डेरी लागला होता फोडायला. असा मात्र त्याला गुढी बनवताना मागं करूया काय करावानं पाहिला. हातातलं काम बावलं झाले आगोबाई. कधी सुद्धा गुढी येणार नाही गाईच्या पेड्याला हिजोळा भरभर पाण्याला. आज काय तर नक्की झाले. सकाळी तर माझ्या दिराच्या आडवतर मांजराकडे गेलो होतो. कसं मांजर आता मांजर कसं बघायला पाहिजे मला, पण मांजराकडे गेलत. काळ काळ बहुतेक आणि उलट गेलत. सोमरायास हुशार माणूस, पण तुका बऱ्याच साधा माणूस. मला गेला सुद्धा द्या, त्याला काय गावात माझ्यासारख्याला विचार करत नव्हता. मी ज्या विचार करत कुठल्या गोष्टी सोडून देतो. तसं कुठल्या गोष्टी सोडून द्यायला शिका, त्रास लय होत नाही. तसं मांजर उलट काळच गेलं या. आणि तो काळ्या पायाची मांजर नाही वाटत काय का मागणार माझ्या बहुतेक मामा दिराला काय तर झालं या. अपशकुन सकाळी घडला या. खणवानं विचार मनाचा केला या. आणि स्वतः ताई खणवानं जाऊ स्वामायला हायवा. उठा उठा भरतारा, उठा उठा भरतारा.
मग नेमकं सोमराय उठून बसला. स्वतः बघितलं माझ्या काय तर भावाला नक्की घातला अंतकरणात जाणलं. हे गुणीतले डोळे पाहिल्यावर स्वामयाला पडून आलं होतं. स्वामयाने विचार केला, जता येता जावळाची दुसरी शिरा डोईला बांधली, बाळाबंदी अंगात घातली, श्रीमंदिर बांधला होता. स्वामराया रायपुरी काठीची चंद्रपुराला हातात घेतली होती. सुख दुःखाचा पोवासंतीला घेतला होता. वाण भाकुळा स्वामरायाला पाठीला लावला होता. अष्टमंगलकार गुलाल सकतीला गुरु सोनार शिराचं नाव मुकावा. असा सोमराया भंडगवळा तयार झाला. मात्र पंचकल्याण मुळीच्या संगतीनं जायचं म्हणून विचार करू लागला. आता पुढच्या पल्ल्यात याला काय सांगताय तुम्ही काय सांगितला. भगवंताचं गाणं किती जर रात्र जर गायलो तर संपणार नाही. कारण देवाची कीर्ती महान आहे. देवाची कीर्ती महान आहे. आणि देवा असा नवसाला पावणार आहे. भगवंत हातीला जाणार आहे. म्हणताना या जगाच्या पाठीवरती जाता एकच सांगतो की जरी हा चंदनगिरीला जन्मला असला तरी त्याचा सांभाळ मंदनगिरी असं मायवाने केला. नंतर पूर्वजन्म कामारती संघ भगवान गिरापणा लग्न करून सत्यग्राम वाडगिरीच्या डोंगरावरती गर्जनासूर नावाचा दैत्य मारला. शिवी शिकासूर, बागी बंकासूर, कोण्या कणक्यासूर असे नाना तऱ्हेचे दैत्य मारून भगवान गिरापण जगाच्या पाठीवर आपला हाल मताचा झेंडा आज तागाय फडकत ठेवलाय. म्हणून तो या ठिकाणी काय म्हणतो, हळदाळ सुरवा